30 मार्च 1929 रोजी बहुजन नायक हे साप्ताहिक सुरू झाले. 30 मार्च 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रिप्स साहेबांची भेट झाली आणि याच दिवशी दिल्लीमध्ये अस्पृश्य नेत्यांची परिषद संपन्न झाली. मित्रांनो, भारताचा शेवटचा व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन यांना अस्पृश्यांच्या समस्या समजावून सांगण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मंदिरात जाण्याची विनंती केली आणि या कार्यासाठी बाबासाहेबांनी पुरीचे मंदिर निवडले. 30 मार्च 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन व बाबासाहेब मंदिरात गेले. ब्राह्मणांनी व्हाईसराय माउंटबॅटनच्या मंदिर प्रवेशाला काहीही हरकत घेतली नाही, परंतु त्यांच्या मते बाबासाहेब अस्पृश्य असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना बाहेरच रोखून ठेवले. या घटनेवरून अस्पृश्य समाजाच्या समस्या समजण्यास व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटनला किंचितही वेळ लागला नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भेदभावाविरुद्ध लढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा देशाचे संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली, त्यावेळी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बाबासाहेबांनी आलेली जबाबदारी समर्थपणे स्वीकारून आपल्या बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर ती जबाबदारी पूर्ण केली आणि भारताला समता, बंधुता आणि न्यायावर आधारलेले जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित संविधान अर्पण केले.